पुण्याच्या वाहतुकीच्या कोंडीवर एक मोठा उपाय म्हणून हा एकात्मिक दुमजली पूल त्याचं लोकार्पण होत आहे। आणि साहजिकच आपल्या सर्वांना या लोकार्पणाच्या निमित्ताने स्वर्गीय अजितदादांची आठवण होते, कारण हा एकात्मिक दुमजली पूल बांधण्याकरता वेगवेगळ्या ज्या अडचणी होत्या त्या अडचणी सोडवण्यामध्ये अजितदादांनी पुढाकार घेतला। काही पूल पाडायचे होते, मग नवीन पूल बांधायचा होता। आणि पुण्यासारख्या शहरामध्ये ज्या ठिकाणी विचारवंत मोठ्या प्रमाणात आहेत, मतमतांतर मोठ्या प्रमाणात असतात आणि अतिशय अभ्यासपूर्ण पॉइंट ऑफ व्ह्यू लोक मांडत असतात, अशा परिस्थितीत सगळ्यांना एका पेजवर आणायचं आणि पूल पाडणे आणि नवीन पूल बांधणे हे मला असं वाटतं अतिशय मोठं आणि महत्त्वाचं काम होतं। पण दादांनी सगळ्यांना विश्वासात घेतलं आणि विविध पक्षांचे नेते असतील, सर्व लोक एकत्रित आल्यामुळे त्या ठिकाणी हे काम होऊ शकलं। पण हेही खरं आहे की त्या काळामध्ये काही लोकांनी टीकाही केली, काही माध्यमांनी टीका केली। मला आठवतं की एका कार्यक्रमात दादा असं म्हणाले होते, त्यांना विचारलं की पूल वगैरे पाडण्याची तुमच्यावर वेळ काय येते? ती म्हणाले, मी थोडी इंजिनियर आहे, आम्हाला ज्या प्रकारे पुलाचं डिझाईन सांगितलं जातं, इंजिनियर ज्या प्रकारे सांगतात, आमचं काम आहे ते वेगाने करून घेणं। पण आता समजा एखाद्या पुलाच्या बांधणीत काही चूक झाली असेल तर ती सुधारली पाहिजे आणि पुणेकरांना दिलासा दिला पाहिजे, या दृष्टीनं पुण्यामध्ये आम्हाला काही निर्णय करावे लागले। अशा प्रकारे त्यांच्या स्वभावाप्रमाणे त्यांनी कुठलेही आडेवेडे न घेता थेट त्या ठिकाणी उत्तर दिलं होतं।